नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आता माझी जस्ट पूजा झालेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता माझी पूजा आत्ताच झालेली आहे. आणि आज केतकीला सुट्टी आहे, त्यामुळे केतकी घरी आहे. तर तिचा अभ्यास चालू आहे आणि तिने नाश्त्यामध्ये आत्ताच जस्ट कलिंगड खाल्लं आहे. तर आता मी सुद्धा कलिंगड खाते. तर कलिंगड खूप मस्त गोड आहेत असं केतकीने मला सांगितलेलं आहे. मस्त गोड आहे आणि केतकीचं आणि माझं हे आवडतं फळ आहे. तसं तर आम्हाला सगळीच फळं आवडतात. आंबा पण खूप आवडतो, परंतु आंबा खायला आम्हाला वेळ अजून अक्षय तृतीयेपासून आंबा खायला आम्ही सुरुवात करतो. मस्त आहे. तर चला मी आता कलिंगड खाऊन घेते. आता वाजलेले आहेत 12 आणि मला भूक लागलेली आहे, कारण मी फक्त कलिंगड खाल्लं होतं आणि केतकीला पण मी जेवायला दिलेलं आहे. ती जेवते. आता मी पण जेवून घेते. पाकामध्ये बनवलेलं आहे बटाटा मटारची मस्त रस्सा भाजी. आज मी काळं वाटण केलं होतं, त्याची बनवली आणि खूप छान टेस्टी झाली आहे केतकी म्हणते. आणि यामध्ये मी थोडंसं पनीर घातलेलं आहे घरगुती, म्हणजे मी थोडंसं पनीर बनवलेलं, कारण दूध जरा जास्त होतं. तर आता मस्त खाणार आहे. आणि इथे बनवलेले आहे भात आणि सकाळीच डब्यासाठी चपात्या बनवलेल्या. तर आता मी जेवून घेते. तर आता मी इथे मला जेवायला वाढून घेतलेलं आहे. पिलू खाली बसून खा ना. हां जा. तर आता मी खाऊन घेते. तर भाजी मस्त झालेली आहे. तर आताच मी फ्रेश झालेली आहे आणि आता घड्यात वाजलेले आहेत 6. तर आता मी माझ्यासाठी चहा करते आणि आज केतकीला मी झाडांना पाणी घालायला सांगितले. तर आता ती घाले. मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे आणि केतकी पाणी भरते झाडांना देण्यासाठी. अभ्यास झाला बेळा? झाला ना. आता आपण मावशीला फोन करूया. रविवारचा बड्डे आहे ना, बघूया व्हिडिओ कॉलमध्ये येते का. तसं तर आम्ही सकाळीच फोन केला, तिच्याशी फोनवरती बोललो. फोनवरून बोलते ती, परंतु व्हिडिओ कॉल केला तर ती लपायला लागते. अजून पण तिला असते, काय माहिती, आम्हाला माहिती नाही तिला असते का. समोर असली तर व्यवस्थित बोलते. इथे ना पाणी. आणि इथे आलेलं आहे जास्वंदाच्या झाडाला मस्त असं लालसर फूल आलेलं आहे. एक एक दोन दोन फुलं येत आहेत रोजची. मस्त वाटते. पानांवरती टाक, पानांवरती अशी धूळ असते ना, फ्रेश पण वाटते. वारा येते. आणि इथे जे टॅमॅटोचं रोप होतं ते काढलं, कारण ते आपोआपच जळलं, काही समजलं नाही. त्यामुळे त्या दिवशी तर मी टॅमॅटो काढले, तुम्ही तर बघितलं त्या दिवशी. तर आता ह्याच्यात अजून काय लावायचं ते अजून ठरलेलं नाही आहे. आणि ह्याला पण नवीन पालवी फुटती आहे आणि छोटी छोटी कळ्या पण पालवी फुटते आणि कळ्या पण येत आहेत बारीक बारीक. या रोपाला अजून काहीच आलेलं नाही आहे. बघूया. थांबा बघा 1 मिनिट. आणि इथे मी जी पालक लावली होती ती आलेली आहे. आता बघू किती मोठी होते, कारण मला पालकाच्या बिया हव्या आहेत. तर याला जर का बिया लागल्या तर चांगलीच गोष्ट आहे. आणि इथे पांढरी शेवंती आहे, तर ती नवीन पालवी फुटली आहे आणि आता त्याला कळ्या लागलेल्या आहेत. तर हे तर छान रुजलं आहे. तर मस्त वाटते. आता फ्रेश वाटते झाडांना पाणी घातल्यावरती. तर ते चहा रेडी झालेला आहे. वाव, मस्त फ्रेश वाटते चहा पिल्यामुळे. तर आता हा चहा संपवते आणि आता मी माझ्या बहिणीला फोन करते, व्हिडिओ कॉल करते. बघूया रेवा येते का.
कारण व्हिडिओ कॉल केला तर ती पळून जाते, म्हणजे चेहरा दाखवत नाही. अजून लहान आहे ना, त्याच्यामुळे ती मजा चालू असेल तिची काही ना काही. तर चला मी चहा संपवून घेते. हा काय 4 वाजता गेली खेळायला? 6 वाजता. ओके. तर कधी येणार? 9, 9:30. बापरे, एवढा वेळ? रेवा काय शानू काय करते? शानू नुसती झोपा काढते, बाकी काही करत नाही. बघू शानू, बघू काय चाललंय. पळाली. शानू, एक्झाम कशी चालू आहे? गेले आतमध्ये पळून गेले. शेवटचा एक पेपर राहिला, अभ्यास करून मोकळी हो ना. थोडा शिस्तीत अभ्यास केला तर कसं राहायचं. आणि काय बाहेर गेली होती का जाणार आहे? तर आता मी रात्रीच्या जेवणामध्ये हलकी फुलकी मुगाची खिचडी करणार आहे. तर चला सुरुवात करते. आतापर्यंत मी ही मुगाची खिचडी बरेच वेळ दाखवलेली आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. अगदी साधी सोपी, जिरं मोहरी, लसूण, हिरवी मिरची आणि मुगाची डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले. तर चला आता सुरुवात करते. तर इथे तूप सुरुवातीला टाकलेलं आहे आणि तूप छान गरम झालेलं आहे. तर यामध्ये जिरं मोहरी घालायचे. तर जिरं छान तडतडलंय. लसूण घालते, त्यानंतर मिरची घालायचे. आता तांदूळ घालायचे. तांदूळ घातल्यानंतर आता हे मिक्स करून घ्यायचे. तर जरा पाणी जास्तच घालायचं, म्हणजे मस्त अशी पातळ अशी ही खिचडी तयार होते. इथे माझी खिचडी तयार झालेली आहे. मस्त मऊसूत अशी ही खिचडी झालेली आहे. आता गरम गरम केतकीला वाढते आणि मी सुद्धा घेते. तर महेश आज लेट येणार आहे, तर आत्ताच मला फोन आला त्यांचा. तर चला मी आणि केतकी जेवून घेतो. तर आता इथे मी बॉबी पापड तळत आहे, थोडेसे तोंडी लावायला. तर त्या दिवशी मी हे आणले होते, आता संपायला लागलेले आहेत. तर आता थोडेसे तळून घेते आणि आम्ही दोघी जणी आता जेवून घेणार आहे. आता मी आणि केतकी जेवून घेतोय आणि दुपारी ताक केलं होतं, तर ताकसुद्धा घेतलं आहे सोबत खायला. आणि हे बॉबी पापड आणि केतकीने लावलेला आहे इथे TV. काय लावणार आहेस आता? महाराष्ट्राची हास्य. आमचं हे रोजचं ठरलेलं आहे, जेवताना हास्य जत्रा आणि पोट भरून हसायचं आणि जेवायचं. मजा येते ना हास्य जत्रा बघायला. आता कोणाचं लावणार आहेस? हे दुपारी बघत होती ना. कोणतं? ते मंगळागौर करते ती आजी. कसा गेला आजचा दिवस? कसा गेला आजचा दिवस महेश? छान छान. दे पाणी दे. लेट झाला सगळा. वेदांतला बघा आम्ही जबरदस्ती रूममधून आणलं, त्याला कधीचा फोनवरती गप्पा मारतोय. म्हटलं हे जरा बाहेर ये. कधीचा आपण थोडाच वेळ आपण. थोडाच वेळ आणि नंतर विसरला आम्ही हाक मारले ते. हो सर, व्हिडिओ पण जरा जास्त झूम झाला. झूम आउट तर ठीक आहे. उद्या ऑफिस आहे का? हां उद्या ऑफिस आहे ना. वेदांचा विचारते, तुमचं तर रोजच आहे. अरे शिल्लक काय हे का लावलंय? बॅटरी फोन. तर चला आता मी महेश यांना जेवायला वाढते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.